पाटील म्हणून जे आमचे प्रमुख आहे त्यांच्याकडून आता माहिती मिळाली की अशा ठिकाणी झाडं कापली गेलेली आहेत असं. त्या ठिकाणी आम्ही संबंधित त्या भागातल्या इंजिनियरला पाठवलं आहे. आता ते पंचनामा करतील आणि प्रभाग अधिकाऱ्यामार्फत झाड तोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील. कुठं घडलेली घटना, किती झाडांची कत्तल? हेमू कल्याणी बगीच्यामध्ये 5 झाडं कापले गेले असं आता त्यांच्याकडून माहिती मिळते. असं महापालिकाचं जे ग्राउंड आहे म्हणजे महापालिकेचे बगीचे आहेत तिथं विदाऊट परवानगी झाडं कापली जातात. महापालिकेचं कसं कारभार यावं? आता कोण आता त्या ठिकाणी घटना काय घडली ही आता तो इंजिनियर बघून आल्यानंतर त्याबद्दल माहिती सांगतो. किती वाजेची घटना आहे सर? आत्ता माहिती पडलं आम्हाला. किती वाजेची घटना ती अजून कल्पना नाही. काही सुजाण नागरिकांनी त्या ठिकाणी 12:30 वाजता दुपारी फोन केलेला होता अशी घटना घडली. मात्र अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचत नाही. कुठेतरी राजकीय लोकांची भीती वाटते अधिकाऱ्यांना. नाही अजिबात नाही. मग माहिती दिल्यानंतर अधिकारी का पोहोचले नाही त्या ठिकाणी? माहिती आम्हाला जशी मिळाली तशी आम्ही लगेच संबंधित इंजिनियरला पाठवलं त्या. कशा पद्धतीची कारवाई असेल आणि काय असेल? त्या ठिकाणी आता कोणकोणते झाडं कशा प्रकारे किती तोडले गेलेले हे तो बघेल आणि त्या ठिकाणी पंचनामा करेल. प्रभाग अधिकाऱ्यांकडे त्याच्यावर रिपोर्टिंग होईल. त्या रिपोर्टनुसार गुन्हा दाखल केला जाईल. कधीपर्यंत ही प्रोसेस? 2 दिवस लागतील समजा. आज उद्यामध्ये उद्याच्या दिवशी होईल. आज पंचनामा होईल, उद्याच्या दिवशी प्रभाग अधिकाऱ्यांकडे चालला जाईल. मात्र महापालिका वृक्षारोपण करते लाखो रुपये खर्च करून, प्रदूषण मोठ्या प्रमाणात. पण असे लोक हे करतात ते पुढाऱ्यांचा आशीर्वाद होत असल्याची चर्चा आहे. नाही तसं नाही. आता कोणी असतात काही समाजकंटक लोक असतात, त्यांनी झाडं तोडून टाकली असतील तर त्यावर महापालिका योग्य ती कारवाई करणार होती. काय कारवाई असते महापालिकेची? महापालिकेकडून आम्ही आता प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत त्या लोकांवरती गुन्हा दाखल करायची कारवाई असते किंवा एका झाडामागे 10,000 रुपये दंड आम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला करतो झाड तोडणार. सर नियम काय? झाडांना कधी विजा पोचवली किंवा मुळापासून फेकून दिली त्याच्यावर पुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. दाखल करण्याचं महापालिका निष्ठ करेल असं निश्चित करेल.